नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर्व राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 2 दिवसापूर्वी जो आहे तो मंत्रालय मराठी स्टेनोग्राफर 80 100 120 जो आहे स्पीडचा तो निकाल लागलेला आहे, निकाल डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो। आणि महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्राणाची या ठिकाणी पूर्ण आपली कसोटी जी आहे ती लावलेली होती, या ठिकाणी आपली जी काही बौद्धिक क्षमता आहे ती बौद्धिक क्षमता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेली आहे। आणि लेखी परीक्षेसाठी, चाळणी परीक्षेसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या ठिकाणी अखेर ते सर्व विद्यार्थी लेखी परीक्षा, चाळणी परीक्षा उत्तीर्ण झालेत। महाराष्ट्रातील सर्व तमाम 80 100 120 तिन्ही स्पीडसाठी जे विद्यार्थी या ठिकाणी डिक्टेशन आणि मुलाखतीला क्वालिफाय झालेत, त्या सर्व विद्यार्थ्यांचे राजमुद्रा अकॅडमी आणि प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलकडून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन मी करतो मित्रांनो। या ठिकाणी आपण पहिली लढाई जी आहे ती जिंकलेली आहे। शर्यत आणखीन संपलेली नाही, कारण आपण जिंकलेलो नाही मित्रांनो। आपली अर्धी शर्यत या ठिकाणी संपलेली आहे। अर्धी लढाई, अर्धी जी काही शर्यत आहे ती तुम्ही जिंकलेली आहात, म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून, हृदयापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो। आणि तसेच माझे वसमत मधले विद्यार्थी असतील, वसमत तालुक्यातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, मजूर याचे जे काही मुलं असतील, मुली असतील, वसमत मधले स्पेशली ग्रामीण भागातले, त्यानंतर नांदेड मधले विद्यार्थी असतील, ऑफलाईन बॅचचे जुने नवे विद्यार्थी, तसेच राजमुद्रा अकॅडमी पहिल्यांदाच या ठिकाणी लॉन्च झाली ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि ऑनलाईन बॅचला प्रचंड प्रतिसाद देणारे ऑनलाईन बॅचचे विद्यार्थी, जे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेत, असे जवळपास आपले 113 पेक्षा अधिक विद्यार्थी वसमत, नांदेड, ऑनलाईन बॅच, जुने नवे सर्व मिळून या ठिकाणी विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनापासून, माझ्या हृदयापासून या ठिकाणी पुनश्च एकदा जे आहे ते अभिनंदन करतो मित्रांनो। या ठिकाणी आता तयारी करत असताना ज्या विद्यार्थ्यांचा निकाल आला नाही किंवा ते डिक्टेशन आणि मुलाखतीला क्वालिफाय होऊ शकले नाहीत, तर त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, काळजी करू नका। नेमकं आपलं कुठं चुकलं, आपले कुठला विषय कच्चा दुवा आहे, त्याची परिपूर्ण तयारी करा मित्रांनो। आणि आगामी काळात जी आहे, तुम्ही कृषी विभागाचे फॉर्म भरलेलेच आहेत, काही जणांनी DMER विभागाची परीक्षा दिली, त्याचा निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागणार आहे आणि 15 ऑगस्टच्या अगोदर DMERच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत मित्रांनो, मिळालेल्या माझ्या माहितीनुसार। ओके, आणि विशेष म्हणजे DMER साठी कुठलीही डिक्टेशन, मुलाखत वगैरे काहीही नाही मित्रांनो, त्यामुळे तुमचं डायरेक्ट सिलेक्शनच असेल या ठिकाणी। ओके, या व्यतिरिक्त वन विभाग आहे, त्यानंतर पशुसंवर्धन विभाग आहे आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग आहेत। आगामी काळामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद आहे, त्यानंतर जलसंपदा विभाग आहे, धर्मदाय आयुक्त कार्यालय आहे, मुद्रांक विभागाची सुद्धा जाहिरात येणार आहे आणि महानगरपालिकेची सुद्धा जाहिरात येणार आहे। त्यामुळे हताश, निराश होऊ नका मित्रांनो, पुन्हा नव्याने या ठिकाणी पेटून उठा, नव्याने तयारी करा, शून्यापासून या ठिकाणी पुन्हा विश्व आपल्याला आपलं निर्माण करायचं आहे। त्यामुळे घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका, हताश निराश होऊ नका। नुकतीच तलाट्याची सुद्धा 4000 पदाची जाहिरात आलेली आहे, त्या पदाची सुद्धा तुम्ही तयारी करू शकता मित्रांनो। त्यामुळं माझ्याकडून तुम्हाला सांत्वन म्हणून नाही, तर तुम्ही पुन्हा की आपलं बाबा कुठं चुकलं, आपलं काही जणांचा फोन आला की सर 1 मार्काने निकाल गेला, 2 मार्काने निकाल गेला मित्रांनो, विषय संपला, तो विषय तिथेच कट करून टाका आणि पुन्हा नव्याने जी आहे ती आपण तयारी करावी, अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो मित्रांनो। मधल्या काळामध्ये या ठिकाणी मी कुठलाही व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून दिलेला नाही। त्याचं कारणही असं होतं की मध्यंतरीच्या काळामध्ये काही विद्यार्थ्यांनी जे आहे ते टेलिग्रामवर 1-2 ग्रुप आहेत, त्या ठिकाणी जे आहे ते मला ट्रोल केलं विनाकारण, की कारखान्यातले विद्यार्थी असतील ते एवढे मार्क घेणार आहे, तेवढे मार्क घेणार। मित्रांनो, मी जो कट ऑफ सांगितला होता, या अगोदर माझे कट ऑफचे व्हिडिओ तुम्ही बघा, जो कट ऑफ सांगितला आहे मी तंतोतंत तर नाही म्हणणार, परंतु त्याच्याशी निगडीत जो आहे, मिळता जुळता जो आहे तो आपला कट ऑफ आलेला आहे मित्रांनो। आणि एकाच 5 प्रमाणाचं देखील तुम्हाला सांगितलं होतं, ते देखील आपला अंदाज खरा ठरलेला आहे। एका जागेसाठी 5 विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी क्वालिफाय
झालेले आहेत मित्रांनो या ठिकाणी मध्यंतरीच्या काळामध्ये ट्रोल केलं गेलं, विनाकारण विद्यार्थ्यांनी चिडवलं, हे ते भरपूर काय केलं. मला त्या विद्यार्थ्यांना काही म्हणायचं नाही. ओके, असू द्या, त्यांची बौद्धिक क्षमता जेवढी आहे, त्यांची पातळी जी आहे ती असून ते बोलू द्या, चलत राहते, होत राहतात. परंतु अखेर कारखान्याने दाखवून दिलं की आमचे इस बार 100 पार हे विद्यार्थी लेखीला पात्र झालेत लेखी परीक्षा पास झालेत आणि डिक्टेशन मुलाखतीला पात्र झालेत निश्चितरित्या अंतिम निवड यादीमध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी राहतील अशी मी आशा व्यक्त करतो. आमचे म्हणजे सर्वच आपले आहेत ओके, आता या ठिकाणी मला महाराष्ट्रातून बहुतांश विद्यार्थ्याचे फोन आले की सर, आता माझं सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे, म्हणजे मी मुलाखत आणि डिक्टेशनसाठी क्वालिफाय झालो, 80, 100, 120 तिन्हीला सुद्धा क्वालिफाय झालो. अतिशय आनंदाने ते विद्यार्थी सांगू लागले. ते ऐकून मला सुद्धा आनंद वाटला की खरोखरच यांनी जी मेहनत घेतली होती त्या मेहनतीला कुठेतरी फळ आले आणि मी नेहमी सांगत असतो, भविष्य कधीच ठरवत नसतात, तर हातावरील रेषा यशस्वी तेच होतात ज्यांना कळते कठोर परिश्रमाची भाषा. आणि हे परिश्रम जे आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि मग त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर, आता आम्ही गोंधळून गेलेलो आहोत, कृपया मार्गदर्शन करा, आम्हाला सांगा की नेमकं डिक्टेशनची तयारी कशी करायची, मुलाखतीची तयारी कशी करायची. तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आणि जुन्या नव्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ देतोय. काही विद्यार्थ्यांचं माझ्या म्हणणं आलं, जवळचे जे विद्यार्थी आहेत, की सर तुम्ही काही सांगत बसू नका, उगाच तुम्ही कॉम्पिटिशन वाढवू नका आमच्यामध्ये, ते नाही तर नाही, त्यांना त्यांच्या परीने करू द्या. पण असं नाही ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या 2 ते 3 वर्षापासून माझ्या युट्यूब चॅनलच्या संपर्कात आहेत, ऑनलाईन बॅच काही विद्यार्थ्यांनी केलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांना देखील मला सोडता येणार नाहीत. माझ्यासाठी सर्व विद्यार्थी समान आहेत. मग ते वसमतचे असो का नांदेडचे असो का महाराष्ट्रातल्या कुठल्याही भूमीतले असो, या ठिकाणी जिल्ह्यातले असो, ते सर्व विद्यार्थी माझ्यासाठी समान आहेत त्यामुळं त्यांचं म्हणणं होतं की सर कॉम्पिटिशन वाढेल. अरे मी म्हटल्याने कॉम्पिटिशन थोडी वाढणार आहे दादा, त्या विद्यार्थ्याला तयारी करेलच ना तो विद्यार्थी, त्याच्यात काय होणार आहे. आणि ज्याचा अचूक डिक्टेशन असेल, अचूक मुलाखतीची तयारी असेल, त्याचं तर निश्चितच सिलेक्शन होणार आहे. देव आला तरीही त्याचं सिलेक्शन अडवणार नाही म्हणून हा व्हिडिओ जो आहे अतिशय महत्वाचा आहे. कोणत्या विद्यार्थ्यासाठी, तर जे विद्यार्थी डिक्टेशन आणि मुलाखतीला पात्र झालेले आहेत. तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल, या ठिकाणी मी थोडंसं हळूवार आणि व्यवस्थित मुद्देसूद या ठिकाणी तुम्हाला घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे ओके, तर बघा, सर्वात महत्वाचं जो आहे आता आपल्या व्हिडिओचं टायटलच आहे की MPSC मंत्रालय डिक्टेशन व मुलाखतीची तयारी नेमकी कशी करावी. आता कशी करावी तर मी काय फार तज्ज्ञ नाही, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे माझा जो काही गेल्या 10-12 वर्षातला अनुभव आहे तो अनुभव मी आपल्या पुढे ठेवतो आणि जे विद्यार्थी लागले त्यांचे अनुभव मी ऐकले त्यानुसार, आणि माझ्या बुद्धीला जसं पटते ते या ठिकाणी मी तुमच्या पुढे ठेवतो. ज्याला योग्य वाटते त्याने घ्या, ज्याला नाही घेऊ वाटलं त्यानं घेऊ नका, परंतु विनाकारण कृपया कमेंट करू नका, एवढी माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती. एक तर तुम्हाला सांगायला कुणीही नाही, तर मी थोडंफार सांगतोय, तर त्याचा गोरगरीब विद्यार्थ्याला तरी फायदा होऊ द्या. की ज्याचे मायबाप शेतामध्ये काम करतात, ज्याची आई शेतावर काम करताना तिला वाटते की माझं पोरग किंवा माझी मुलगी ही महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये अधिकारी होऊन येईल. मी स्वतः शिपाई पदापासून तयारी केलेली आहे. ज्यावेळी हे पोरं सांगू लागले ना मला की सर माझा 80, 100, 120चा निकाल आला, हे ऐकल्यावर जणू करून असं वाटू लागेल की मीच लागलो की काय. म्हणजे एवढी मला त्या सगळ्या गोष्टीची आवड आहे की कुणाचं चांगलं होत असेल तर चांगलं करणारा माणूस हा माझ्या हातून कधीच कुणाचं वाईट झालं नाही आणि होणारही नाही ओके, तर असो आजचं आपलं टायटल आहे सर्वात महत्वाचं की MPSC मंत्रालय डिक्टेशन व मुलाखतीची तयारी नेमकी कशी करावी. माझा जो अनुभव असेल किंवा मला जे वाटते ते मी आपल्या पुढे या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतोय ओके, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत करा आणि जमलं तर एक लाईक नक्की करा निश्चित तुम्हाला याचा थोडा बहुत तरी फायदा हा निश्चितरित्या होणार ओके, तर काही गोष्टी माझ्या कधी रिपीटही होतील बोलण्याच्या ओघामध्ये, तर थोडंसं ते समजून घ्या आणि व्यवस्थित या ठिकाणी आपण सर्व मुद्दे जे आहेत ते तुमचे क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यार्थ्यांना या संदर्भात काही अडचणी असतील तर बिनधास्तपैकी निसंकोच मला फोन करा. मग भले विद्यार्थी त्यांनी टेलिग्रामला मला शिव्या घातलेल्या असतील तरीही आणि कोणी बॅचला नसेल जरीही, तरी मी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी सहकार्य करणारा माणूस आहे त्यामुळं मला जे बिनधास्तपैकी तुम्ही फोन करू शकता. शक्यतो फोन संध्याकाळी 6 नंतर करावा, आपणास योग्य आणि
करेक्ट अचूक माहिती देण्यात येईल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी की नेमकं आपलं जे आहे डिक्टेशन, हे डिक्टेशन कशा प्रकारे घ्यायचं. ओके, तर बघा पहिला मुद्दा जो आहे तो आपला, आता आपण या ठिकाणी जे गेस घेतोय सगळे, हे 2008, 2012, 2015 आणि 2018 ज्या काही एमपीएससीने परीक्षा घेतल्यात, डिक्टेशन घेतलेत, मुलाखती घेतल्यात, हा त्याचा सर्वसाधारण आढावा जो आहे तो मी आपल्या पुढे मांडत आहे. तर बघा, आतापर्यंतच्या ज्या काही एमपीएससीने परीक्षा घेतल्या स्टेनोग्राफर पदाच्या आणि 2022 ची जी परीक्षा झाली, यामध्ये जमीन आसमानचा फरक होता. हा पहिला मुद्दा या ठिकाणी समजून घ्या की आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये, मग ते जागा असेल, त्यानंतर निकाल असेल, डिक्टेशन मुलाखतीची पद्धत असेल, परीक्षेची पद्धत असेल, या सर्व प्रक्रियेमध्ये काय होता, बदल होता. त्यामुळे 2022 ची स्टेनोग्राफरची भरती ही ऐतिहासिक भरती म्हणायला आपल्याला हरकत नाही मित्रांनो. तर बघा, आपल्याला काय होतं 2012 जे आहे 2000, आता डिक्टेशनचं आपण घेतोय पहिले की नेमकं डिक्टेशन आपण कशी तयारी करणार आहोत, डिक्टेशनची काय काय मुद्दे असतील. तर बघा, पहिला मुद्दा आहे डिक्टेशनची वेळ. डिक्टेशनची वेळ आपली किती असेल, तर बघा 2012 जी आहे, 2012ला 5 मिनिटं जे आहे ते त्यांनी डिक्टेशन काय केलं होतं, दिलं होतं. त्यानंतर 2012ला सर्व ऑल बॅचेसला 5 मिनिटाचं डिक्टेशन दिलं मित्रांनो. ओके, 2015ला जी आहे, जी फर्स्ट बॅच होती, पहिली जी बॅच होती, या पहिल्याच बॅचला जे आहे या ठिकाणी 5 मिनिटाचं त्यांनी डिक्टेशन दिलं पहिल्या बॅचला. ओके, आणि 2015ला पहिल्या बॅच मधला एकही विद्यार्थी जो आहे तो मुलाखतीसाठी पात्र झालेला नाही. ओके, तर या ठिकाणी आपल्याला डिक्टेशन जे आहे ना, डिक्टेशन, या डिक्टेशन मध्ये 45% गुण घेणं काय आहे, गरजेचं आहे. म्हणजे 75 पैकी या ठिकाणी आपल्याला 31 गुण घेणं गरजेचं आहे. आता बघा, या ठिकाणी सर्वात महत्वाचं की आता हा टप्पा आपण इथं पार केला. चाळणी परीक्षेचे कुठलेही तुमचे गुण ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. तुम्हाला 100 पैकी 90 गुण असू द्या, का 95 गुण असू द्या, का 100 पैकी 100 असू द्या, आता ते गुण तुमचे 0 असतील. या ठिकाणी तुमची अंतिम निवड जी आहे असेल, ही अंतिम निवड 75 गुणाचं डिक्टेशन आणि 25 गुणांची मुलाखत. ओके, या 100 गुणांच्याच आधारे काय असेल, तुमची अंतिम निवड असेल मित्रांनो. ओके, तर या 100 मार्कापैकीच तुमची जी आहे ती फायनल मेरिट लागणार आहे, फायनल तुमचं निवड जी आहे ती निवड लागणार आहे. तर या 75 गुणांमध्ये, या 75 गुणाचं काय असेल, तुमचं डिक्टेशन असेल 75 गुणाचं. ओके, या डिक्टेशन मध्ये तुम्हाला 45% गुण घेणं काय आहे, निकडीचं आहे, गरजेचं आहे, मोस्ट IMP आहे. 45% जर गुण धरायला गेलो आपण, तर ते गुण असतील तुमचे 31 मार्क घेतले म्हणजे आपण मुलाखतीसाठी काय झालो, पात्र ठेवलो. यांनी या ठिकाणी 2 कंडिशन ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला डिक्टेशन तर पास व्हायचं आहे, डिक्टेशन पास होण्यासाठी आपल्याला 45% आवश्यक आहे, म्हणजे 31 गुण घेणं गरजेचं आहे. आणि जर आपण 31 गुण घेतले तर आपण या ठिकाणी मुलाखतीला काय होणार, पात्र होणार मित्रांनो. जर तुम्हाला इथं 30 जरी गुण मिळाले तरी तुमची मुलाखत घेतली जाणार नाही. यू आर द डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट, तुम्ही त्या ठिकाणी अपात्र असाल मित्रांनो. ओके, आणि परत मग मुलाखत प्लस डिक्टेशन याचं एकत्रित तुम्हाला 41 गुण घेणं गरजेचं आहे, तरच तुमचं अंतिम निवड यादीमध्ये नाव लागेल. मग ते वेटिंगला असेल किंवा कशालाही असेल. ओके, म्हणजेच या ठिकाणी बघा, इथं तुम्हाला 31 गुण घ्यावे लागतील. ओके, मुलाखतीचे काय जे काही एकत्रित गुण असतील आणि या दोघांची बेरीज जी आहे, डिक्टेशन प्लस मुलाखत, असे मिळून 41 गुण मिळणं, 41 मार्क्स मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आपलं निवड यादीमध्ये नाव येईल. परंतु 41 गुण घेतले म्हणजे आपली निवड होणार नाही मित्रांनो. या ठिकाणी हे काय झाला, पासचा क्रायटेरिया झाला. जसे की बघा, आपण 100 गुणांपैकी 35 गुणाला पास असते. आता 35 गुणाला पास आहे, पास झाला म्हणजे तो मेरिट मध्ये आला का, त्याचा काय वर्गात पहिला क्रमांक आला का, नाही. पहिला क्रमांक कुणाचा असेल, ज्याला सर्वाधिक टक्के मिळाले असतील त्याचा, त्या प्रकारचा या ठिकाणी काय असेल, अंतिम निवड तुमची या दोन्ही मधून या 100 पैकी सर्वाधिक जे गुण तुम्ही घेशाल त्या ठिकाणी काय असेल, तुमची अंतिम निवड यादीमध्ये नाव येईल. ओके, हा मुद्दा क्लिअर झाला. आता पहिली स्टेप आपण या ठिकाणी लेखी परीक्षा पास झालो, चाळणी परीक्षा 75 मार्काचं डिक्टेशन असेल, त्याच्यामध्ये 45% म्हणजे 31% गुण घ्यावे लागतील, आणि मुलाखत
आणि डिक्टेशन या दोघांचे मिळून तुम्हाला 41 गुण घ्यावे लागतील, तेव्हाच तुमचं अंतिम निवड यादीमध्ये मित्रांनो नाव येईल. 41 गुण मिळाले म्हणजे निवड नव्हे, तुम्हाला 41 पेक्षा अत्युच्च गुण त्या ठिकाणी धारण करावे लागतील. ओके, हा झाला पहिला मुद्दा माझा. ओके, तर आता या ठिकाणी डिक्टेशन संदर्भात मी सांगत होतो, हा मुद्दा राहिलाच बघा, सुरुवातच अशा प्रकारची झाली. ओके, असो, चला जाऊ दे, हळूहळू एक एक मुद्दा घेऊया. तर बघा, डिक्टेशनची वेळ आपण पाहत होतो 2012ला 5 मिनिटाचं डिक्टेशन दिलं. 2015ला पहिली जी बॅच आहे त्याला 5 मिनिटाचं डिक्टेशन देण्यात आलं, परंतु 2015च्या पहिल्या बॅच मध्ये एकही विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकला नाही, मुलाखतीला तो विद्यार्थी पात्र होऊ शकलेला नाही मित्रांनो. ओके, 2015ला. त्यानंतर बघा, 2015ला ज्या काही दुसऱ्या बॅचेस होत्या, दुसरी बॅच, या दुसऱ्या बॅच पासून जे डिक्टेशन देण्यात आलेलं आहे ते 3 मिनिटाचं डिक्टेशन देण्यात आलेलं आहे, 3 मिनिटाचं. ओके, आपले सर्वाधिक विद्यार्थी 2015ला या ठिकाणी निवड झालेले होते. ओके, त्यानंतर बघा 2018ला देखील 3 मिनिटाचं जे आहे ना ते डिक्टेशन देण्यात आलेलं आहे मित्रांनो, 3 मिनिटाचं. ओके, तर अपेक्षा व्यक्त करूया की या वर्षी जे आहे ते डिक्टेशन आपल्याला 3 मिनिटाचं असेल. हे मी तुम्हाला कशावरून सांगतोय, तर आतापर्यंतच्या झालेल्या डिक्टेशनच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यानुसार सांगतो. यावेळेस सर्वात महत्वाचा बदल मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती 100% खरीच असेल असं मी म्हणणार नाही. ओके, तर म्हणजे मला मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या सर्व एमपीएससीने ज्या काही परीक्षा घेतल्या त्या परीक्षा घेताना आयोगाने या ठिकाणी काय केलं, तर आयोगाने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या काय काढल्या होत्या, बॅचेस पाडल्या होत्या. बॅचेस 24, 30 विद्यार्थ्यांच्या, 25 विद्यार्थ्यांच्या बॅचेस पाडल्या होत्या आणि त्या बॅचेसनुसार जे आहे त्या विद्यार्थ्यांना डिक्टेशन दिलेलं होतं. ओके, परंतु या ठिकाणी या वर्षी 2023ला जो आहे म्हणजे 22ची जी भरती आहे आपली ती 23 मध्ये होत आहे. तर या वर्षी सर्वात महत्वाचा बदल अशा प्रकारचा माझ्या कानी आलेला आहे की सर्व विद्यार्थ्यांचं एकदाच डिक्टेशन होणार आहे. बॅचेस पिचेस एमपीएससी या वर्षी पाडणार नाही. साधारणतः एक व्यक्ती जो आहे तो डिक्टेशन देताना 20 ते 25 विद्यार्थ्यांना देऊ शकतो, तिथपर्यंत त्याचा आवाज पोहोचू शकतो मित्रांनो. परंतु स्पीकरची वगैरे व्यवस्था आता दिवसेंदिवस मॉडिफिकेशन होत आहे, सगळं जग मल्टीमीडिया या ठिकाणी होत आहे. त्यामुळं जे आहे यावेळेस एमपीएससी मला मिळालेल्या माहितीनुसार ही खरीच आहे असं मी म्हणणार नाही मित्रांनो, की यावेळेस सर्व विद्यार्थ्याचं जे असेल 120च्या स्पीडला जे काही आपले विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्याचं ॲट ए टाइम एकाच वेळी एकाच टाइमला काय असेल डिक्टेशन असेल. पहिले कसं व्हायचं, पहिल्या बॅचला काय व्हायचं, डिक्टेशन दिलं तर फारच अवघड यायचं, सेकंड बॅचला सोपं यायचं, तिसऱ्या बॅचला मीडियम स्वरूपात यायचं, अशा प्रकारचा कार्यक्रम होत होता. परंतु यावेळेस मला मिळालेल्या माहितीनुसार म्हणतो मी की सर्व विद्यार्थ्यांचं जे आहे ते ॲट ए टाइम एकदाच एका स्पीडवाल्यांचं बोलतोय. 120ची स्पीड जर असेल तर 120च्या स्पीडला जेवढे विद्यार्थी महाराष्ट्रात क्वालिफाय झाले डिक्टेशनला त्या सर्व विद्यार्थ्यांचं डिक्टेशन वन टाइम एकाच वेळी होईल आणि सर्वांना एकच डिक्टेशन या ठिकाणी असेल मित्रांनो. ओके, अधिकृत माहिती जी आहे आयोगाचा शेड्यूल येत असतो पूर्ण, तो शेड्यूल आल्याच्या नंतर आपल्याला कळूनच जाईल. अपेक्षा व्यक्त करूया की एका आठवड्यात शेड्यूल येण्याची शक्यता आहे मित्रांनो. ओके, तर बघा या ठिकाणी हे मग 3 मिनिटाचं डिक्टेशन होतं आणि या ठिकाणी ट्रान्सलेट करण्यासाठीची जी काही वेळ होती ती वेळ जी आहे, ओके, 120 साठी 35 मिनिटं जे आहे ते ट्रान्सलेट करण्यासाठी होतं. 100 साठी 100च्या स्पीडसाठी 30 मिनिटे आणि 80च्या स्पीडसाठी 25 मिनिटं जे आहे ते 25 मिनिटं या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सलेट करण्यासाठी होतं. ट्रान्सलेट जे आहे आपण डिक्टेशन घेताना या ठिकाणी वहीवर घेतो, तर या ठिकाणी वहीवर तुम्हाला ट्रान्सलेट करायचं नाही, तर ते ट्रान्सलेट जे आहे ते तुम्हाला कम्प्युटरवर करणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्हाला डिक्टेशनची तर स्पीड पाहिजेच पाहिजे, सोबत सर्वात महत्वाचं तुम्हाला कम्प्युटरची स्पीड पाहिजे. समजा एखादा विद्यार्थी आहे XYZ नावाचा, त्याचं डिक्टेशन प्रचंड भारी आहे, परंतु जर त्याची टायपिंगची स्पीड कमी असेल, टायपिंगमध्ये चुका असतील, तर त्याच्या डिक्टेशनला त्या ठिकाणी शून्य अर्थ येईल. म्हणून इक्वलंट असेल या ठिकाणी. म्हणून मित्रांनो, म्हणून मी सांगतोय वारंवार की डिक्टेशन सोबत
सोबतच तुम्हाला टायपिंग जे आहे, कम्प्युटर टायपिंगची प्रॅक्टिस ही तितकीच महत्त्वाची आहे. दोघांना समान वेटेज असेल या ठिकाणी, तरच आपलं निवड यादीमध्ये, अंतिम निवड यादीमध्ये नाव येईल आणि आपलं स्टेनोग्राफर पदाचं स्वप्न पूर्ण होईल मित्रांनो. म्हणून माझी महाराष्ट्रातील सर्व तमाम विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यांना हात जोडून विनंती की आपण जी काही प्रॅक्टिस घेत आहात, प्रॅक्टिस करत आहात, ती प्रॅक्टिस वहीवर न करता या ठिकाणी थेट कम्प्युटरवर करावी. तुमच्याकडे लॅपटॉप, कम्प्युटर नसेल तर या ठिकाणी जे तालुक्यावर किंवा जिल्ह्यावर तुम्ही अशाल तर जे सायबर कॅफे असतो त्या ठिकाणी त्याला बोला, कन्व्हिन्स करा आणि 1-2 तास रोज त्या ठिकाणी प्रॅक्टिस करा. कुठला फॉन्ट आहे काय नाही ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहोत मित्रांनो. ओके, म्हणून सर्वात महत्त्वाचं डिक्टेशन सोबत तुम्हाला कम्प्युटर प्रॅक्टिस ही अतिशय महत्त्वाची आहे. नुसतं डिक्टेशन घेण्याला महत्त्व नाही, प्रॅक्टिस तुम्हाला कम्प्युटरवर करणं ही तितकीच गरजेची आहे. ओके, आता बघा हे झाला या प्रकारचा. आणि यामध्ये डिक्टेशनमध्ये देताना जो आहे तो एकच प्यारा असेल, एकच मोठा उतारा तुम्हाला देण्यात येईल. त्यामध्ये विविध विरामचिन्हाचा वापर करण्यात येत असतो. ओके, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, जे कोटेशन वगैरे जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागतात. तर हे झालं मित्रांनो डिक्टेशनच्या वेळेसंदर्भात. तर अपेक्षा व्यक्त करूया 2023ला देखील आपल्याला 3 मिनिटाचं डिक्टेशन येईल मित्रांनो. ओके, परीक्षा झाल्यानंतर तुम्ही निश्चितरित्या कळवा की मी सांगितलेला गेस चुकला का बरोबर आला ते मित्रांनो. ओके, तर ही झाली डिक्टेशनची वेळ या वेळेसची आपली. त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो. यामध्ये आता पुढे आपण पाहणार आहोत तो म्हणजे फॉन्ट. तर बघा प्रत्येक वेळी जो आहे तो फॉन्ट आयोग जो आहे, आता या ठिकाणी तुमची काय होईल, तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येईल. एक परिपत्रक टाकते आयोग, ते परिपत्रक तुम्ही व्यवस्थित बघून घेणे. ओके, तसं 2018चं जे परिपत्रक आहे त्यामध्ये त्यांनी सॉफ्टवेअर जे आहे, सॉफ्टवेअर ते ओपन ऑफिस हे वापरलेलं आहे. ओके, त्यानंतर फॉन्ट टाईप लक्षात घ्या, फॉन्ट टाईप सर्वात महत्वाचा DVOT, सुरेख MR. ओके, ISM फॉन्ट आहे. ISM फॉन्ट मध्ये DVOT सुरेख MR हा फॉन्ट जो आहे तो त्यांनी वापरलेला आहे. आणि फॉन्टची साईज जी आहे ना, ती साईज तुम्हाला 12 ठेवायची आहे. हे 2018चं होतं. या वेळेसचं पत्र तुम्हाला येईल, आयोग प्रसिद्धी पत्रक देईल. डायरेक्ट तुम्हाला जाऊन बसवलं आणि तुम्ही करा असं होणार नाही. ओके, तर अपेक्षा व्यक्त करूया की या वेळेस सुद्धा आपल्याला हाच फॉन्ट येईल. त्यामुळं तुम्ही वेळ न घालवता तुमचा प्रत्येक एक क्षण, एक सेकंद जो आहे ना, तुमचा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो. कारण यावेळेस तेवढीच प्रचंड स्पर्धा आहे. कारण प्रमाण जे आहे ना, पहिले प्रमाण एका जागेसाठी 3 विद्यार्थी होते, आता 2 विद्यार्थी वाढलेत, एकास 5. परंतु प्लस पॉइंटही असाच आहे की एकच विद्यार्थी रॅन्डमली जास्त वेळा फिरलेला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये कट ऑफच्या सांगितलेला आहे आणि तोच अंदाज खरा ठरला. तुम्ही यादीमधले सर्व याद्या व्यवस्थित बघा. एकच विद्यार्थी जो आहे ना, तो तिन्ही याद्यामध्ये आहे ज्यांना लेखीला चांगले गुण आहेत. त्यामुळं जे विद्यार्थी काठावर होते बिचारे, ते विद्यार्थी या ठिकाणी पात्र होऊ शकले नाही. हा स्टेनोग्राफरच्या भरतीमधला सर्वात मोठा ड्रॉबॅक्स आहे काही दृष्टिकोनातून. आणि काही दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर हा प्लस पॉइंट आहे. एकमेव महाराष्ट्रातली स्टेनोग्राफर ही अशी परीक्षा आहे की एक बाम 3 काम करते, म्हणजे एकाच वेळी तुम्हाला 3 संधी उपलब्ध करून देते. ओके, तर या ठिकाणी आपल्याला 2018ला जो आहे तो सुरेख MR हा फॉन्ट जो आहे तो सांगितलेला आहे. आणि जी काही साईज आहे फॉन्टची ती 12 अशी होती. ओके, 2018ची संपूर्ण प्रक्रिया ही 20 ऑगस्ट पासून सुरू झाली आणि 28 सप्टेंबरला संपली होती. म्हणजे साधारणतः 1 महिना ही प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला 120, त्यानंतर 100 आणि त्यानंतर 80. सुरुवातीला 120चं स्पीडचं विद्यार्थ्यांचं काय होईल, डिक्टेशन होईल. नंतर मग डिक्टेशन झाल्याच्या नंतर एक 2-4 दिवसात किंवा 8 दिवसात त्यांच्या मुलाखती होतील आणि त्यांची अंतिम निवड यादी लागेल. त्यानंतर सेम पुढे 100च्या विद्यार्थ्यांचं काय होईल, डिक्टेशन होईल. त्यानंतर तिथून 2 ते 3 दिवसात किंवा 4 दिवसात त्यांची मुलाखतीची लिस्ट लागेल, त्यांची मुलाखत होईल आणि त्यांची अंतिम निवड. सेम तसंच 80चं असेल मग. ओके, 80च्या खाली नाही, आपल्याला 80 पर्यंत जागा आहेत. ओके, तर हे अशा प्रकारचं आहे. त्यामुळं 1 महिना जे विद्यार्थी फक्त 80ला क्वालिफाय झालेत, 80ला क्वालिफाय झाले स्टेनोटायपिस्टला, त्यांना आता जरी आयोगाने शेड्यूल टाकला तरी 1 महिना टोटली त्यांना वेळ मिळेल. 80 पर्यंतच्या स्पीडला
यायला आयोगाला साधारणतः 1 महिना वेळ लागेल. ओके, आयोगाचं आत्तापर्यंत जी आहे ती परिस्थिती अशी होती की आयोगाने लगेच झपाझप याद्या आणि फार लवकर प्रचंड प्रक्रिया केली. लगेच लेखी परीक्षा, लगेच 15 ते 20 दिवसामध्ये निकाल आणि डिक्टेशन मुलाखतीची प्रक्रिया. परंतु यावेळेस आयोगाने प्रचंड वेळ दिलेला आहे. त्यामुळं पुढे देखील आयोग इथे किती वेळ देईल हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. परंतु आपल्यासाठी प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद हा महत्वाचा आहे मित्रांनो. त्यामुळं वेळ वाया घालवू नका. जास्तीत जास्त वेळ जो आहे तुमच्या डोक्यामध्ये ध्यानी मनी चिंती सर्व गोष्टी बाजूला ठेवा. तुमच्या हृदयाच्या जवळचे, हृदयाला सोडून गेलेले, रिझल्ट आलेले, रिझल्ट न आलेले, तिचा रिझल्ट आला, माझा आला नाही, माझा आला, त्याचा आला नाही, आजच्या भानगडीत काही पडू नका. हे तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळं तुम्ही एकटेच नोकरीला लागणार नाही, तर तुमच्या एका नोकरीवर 2 कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, तर हे झालं आपलं या ठिकाणी फॉन्ट संदर्भात. 1 महिन्याची प्रक्रिया आयोगाने या ठिकाणी घेतलेली होती मित्रांनो. त्यानंतर बघा आता पुढे की नेमकं जे आहे ना, ती नेमकी तयारीच्या अगोदर आपण पाहूया मुलाखतीच्या संदर्भातले मुद्दे. आता जर आपण 2018चा कट ऑफ पाहिला तर सर्वात महत्वाचं मित्रांनो की डिक्टेशन जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढंच महत्वाची मुलाखत आहे. आता मी 2015ची यादी पाहिली, 2018ची यादी पाहिली. काही विद्यार्थ्यांना डिक्टेशन मध्ये 61, 65 गुण आहेत आणि मुलाखतीला कमी आहेत. काही जणाला डिक्टेशनला 48, 50 असे गुण आहेत आणि मुलाखतीला जास्त गुण आहेत. त्यामुळं मुलाखत हा देखील टप्पा जो आहे तो सर्वात महत्वाचा डिटरमाइज ठरणार आहे. उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर बघा 2018ला एटी मध्ये स्टेनोटायपिस्ट मध्ये डिक्टेशन मध्ये नीता देवीदास गायकवाड ही आपली विद्यार्थिनी राज्यात प्रथम होती. ओके, तर त्या ठिकाणी तिला डिक्टेशनला होते 71 गुण आणि मुलाखतीला होते 12 गुण. असे एकूण तिचे 83 गुण जे आहे, तिला सर्वाधिक गुण होते आणि ती स्टेनोटायपिस्ट पदाला राज्यामध्ये प्रथम होती. नीता देवीदास गायकवाड, तुम्ही तिला विचारू शकता. ओके, त्यानंतर बघा याच्यामध्ये 80च्या स्पीड मध्ये जर पाहायला गेलो, 80च्या स्पीड मध्ये या ठिकाणी मुलाखतीला जास्तीत जास्त गुण आहेत ना, ते 15 देण्यात आले 25 पैकी जास्तीत जास्त, आणि कमीत कमी जे गुण आहेत मुलाखतीला ते 9 देण्यात आले, 9 कमीत कमी. ओके, पण आता काही विद्यार्थी मी असे पाहिले, जसं की एक शिंदे विद्यार्थिनी होती, तिला डिक्टेशनला 62 गुण होते आणि मुलाखतीला 9 गुण देण्यात आले. आणि दुसरा विद्यार्थी जो आहे तो एक विद्यार्थी NT ड चा होता, त्याला डिक्टेशनला 57 गुण होते परंतु मुलाखतीला 10 गुण देण्यात आले. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, काही जणांचा गैरसमज असा आहे काही विद्यार्थ्यांचा की आपलं डिक्टेशन परफेक्ट झालं म्हणजे आपल्याला मुलाखतीला चांगले गुण मिळतात. तसं काही बी नाही दादा, तसं काही बी नाही. त्या भ्रमात नका राहू की तुमचं डिक्टेशन चांगलं गेलं म्हणजे तुम्हाला मुलाखतीला चांगलेच गुण मिळतील म्हणून. तुम्ही रिझल्ट काढून बघा. ज्याला याद्या पाहिजे असतील 2015-18च्या मी याद्या तुम्हाला सेंड करतो मोबाईलवर, तुम्ही त्या बघा, अनालिसिस करा. मी त्या केल्यात म्हणून तुम्हाला सांगतोय की ज्या विद्यार्थ्याला डिक्टेशन मध्ये 2-4 मार्क कमी आहेत त्याचे मुलाखतीमध्ये मार्क वाढू शकतात. 10-10 मार्कापर्यंत मार्क वाढू शकतात. 8 ते 10 मार्कापर्यंत साधारणतः मार्क वाढू शकतात मित्रांनो. म्हणून मुलाखत हा टप्पा देखील तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि काही विद्यार्थी जे आता परत 120 ची स्पीड पाहूया. बघा 120च्या स्पीड मध्ये सुद्धा असंच झालं. 120च्या स्पीड मध्ये 61 जे गुण आहेत, हायेस्ट वाला जो आहे तो 76 गुणावर होता. 61 डिक्टेशनला होते, 15 गुण जे आहे ते मुलाखतीला, एकूण 76 गुण होते एका विद्यार्थ्याला. तर नाव घेत नाही त्यांचे. त्यानंतर बघा या ठिकाणी मुलाखतीला जे आहे डिक्टेशनला एका विद्यार्थ्याला 35 गुण होते ST कॅटेगरीचा. ओके, डिक्टेशनला 35 आणि मुलाखतीला 12, एकूण त्याचे गुण झाले 47. दुसरा एक विद्यार्थी जो होता तो NT ड चा या ठिकाणचा आहे, तो NT ड चा, याला डिक्टेशनला 36 गुण आहेत आणि मुलाखतीला फक्त 7 गुण देण्यात आले. ओके, याचे एकूण झाले 43. निवड झाली या पण विद्यार्थ्याची. तर बघा ना या ठिकाणी फरक. मला काय म्हणायचं आहे तुम्हाला एक मुद्दा की या विद्यार्थ्याला इथं डिक्टेशनला जे आहे ते कमी गुण आहेत, मुलाखतीला इथं जास्त गुण टाकलेत. हा विद्यार्थी पुढे गेला का नाही? तुम्ही ती यादी बघा.
या ठिकाणी बघा डिक्टेशनला इथे जास्त गुण आहेत, पण मुलाखतीला काय दिलेत? फक्त 7च गुण दिलेत. म्हणून मित्रांनो, मुलाखतीवर या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित तुम्हाला करावं लागणार आहे. डिक्टेशन तर करावंच लागणार आहे, सोबत तुम्हाला या ठिकाणी मुलाखत सुद्धा व्यवस्थित तयारी ठेवावी लागणार आहे. ओके, तर मग मुलाखत जी आहे ती मुलाखत व्यवस्थित तुमची गेली पाहिजे. त्यासाठी आपली जी काही MPSC ची प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलची लवकरात लवकर तुम्ही प्रिंट आउट काढणे मित्रांनो. ओके, तर बघा आता नेमकी तयारी कशी करायची हे झाला टोटल आढावा आपला. नेमकी आता तयारी काय करावी लागेल आपल्याला? तर बघा, तयारी करण्यासाठी रोज रोज किमान 10 ते 12 डिक्टेशन जे आहे ते वेळ लावून घेणे, रोज डिक्टेशन घेणे. आणि ते 10 ते 12 डिक्टेशन आहेत ना मित्रांनो, ते सर्व डिक्टेशन कम्प्युटरवर या ठिकाणी प्रॅक्टिस करणे. साधारणतः जर आपण 30 मिनिटाचा वेळ लावला तर ते 5 तास होतील. 24 तासामधले त्या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 30 मिनिटं किंवा 1 तास डिक्टेशनला वेळ चालला आणि बाकीचा जो वेळ आहे तुमचा, तो बाकीचा वेळ साधारणतः 5 ते 5.5 तास तुम्हाला डिक्टेशन कम्प्युटरवर बसून घेणं काय आहे, मोस्ट IMP आहे, गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा, मी वसमतचे विद्यार्थी भारी आहेत असं म्हणत नाहीत. वसमतला शिकवणारे जे आहेत ते भारी आहेत त्यांना. आणि दुसरा मुद्दा प्लस काय आहे माहिती आहे का, की बाकीच्या जिल्ह्यांची परिस्थिती अशी आहे की एकदा विद्यार्थ्याने 120चं प्रमाणपत्र प्राप्त केलं, 120चं प्रमाणपत्र घेतलं की ते काय करतात, डायरेक्ट प्रॅक्टिस सोडून देतात. परंतु वसमत मधली खासियत अशी आहे की 120चं प्रमाणपत्र जरी विद्यार्थ्यांनी घेतलं तरी तो रोज 1 तास क्लासला येतो डिक्टेशन घ्यायला. त्यामुळं ते विद्यार्थी डिक्टेशनमध्ये गेल्या 4 वर्षापासून काही विद्यार्थी डिक्टेशनमध्ये सातत्य आहेत मित्रांनो. मग 4 वर्षाची मेहनत त्यांची कशी वाया जाईल बाळांनो? म्हणून जे विद्यार्थी डिक्टेशनमध्ये कच्चे आहेत, ज्यांनी मधल्या काळात डिक्टेशन घेतले नाही, त्यांनी डिक्टेशन प्लस टायपिंग स्पीड हे दोन्हीही त्यांना सायमल्टेनियसली करावं लागणार आहे. समान या ठिकाणी वेटेज असणार आहे मित्रांनो. ओके, तर म्हणून रोज किमान 10 ते 12 डिक्टेशन घेणे, 5 ते 5.5 तास कम्प्युटरवर त्याचं ट्रान्सलेशन जे आहे ते ट्रान्सलेशन करणे आणि ते चेक करणे. ओके, चेक करून घेणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा, प्रॅक्टिस जी आहे ती तुम्ही काहीही करून कम्प्युटरवरच करा, हाताने कृपया करू नका. कारण आपल्याला या ठिकाणी वहीवर नाही, त्या ठिकाणी कम्प्युटरवर करावं लागणार आहे. ओके, सोबतच तुम्ही जशी जमेल तशी आपल्या परीने मुलाखतीची तयारी करा. आपण मुलाखतीची तयारी करून घेणारच आहोत. मी पुढे बॅच संदर्भात देखील आपल्या सांगणारच आहोत. ओके, हे सर्व मुद्दे झाल्याच्या नंतर शेवटी सांगतो बॅचबद्दल, नाही तर पहिलेच लगेच बॅचबद्दल आपलं सांगायला. मी बॅच घेणार नव्हतो, मला बॅच घेण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता मित्रांनो. परंतु महाराष्ट्रातले जे बाहेर जिल्ह्यातले विद्यार्थी होते त्यांची मागणी झाली की सर कृपया करून तुम्ही बॅच घ्या, मार्गदर्शन करा, आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात फीस परवडत नाहीत. म्हणून जे आहे ते आपण या ठिकाणी ऑनलाईन बॅच या विद्यार्थ्यांसाठी आपण उपलब्ध केली मित्रांनो. ओके, आता काही मधले मुद्दे आहेत ते काही सांगत बसत नाही तुम्हाला. त्यानंतर बघा की तयारी करताना डिक्टेशन झालं, कम्प्युटरवर प्रॅक्टिस झाली, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपली जशी जमेल तशी मुलाखतीची तयारी करा. बाकी तर आम्ही आहोत, काही अडचण आली तर मी तुम्हाला मोफत या ठिकाणी मुलाखतीचं मार्गदर्शनही करेल काही विद्यार्थ्याला. त्याची काही चिंता करू नका. तुम्ही क्लासचा असला काय आणि नसला काय काहीही हरकत नाही मित्रांनो. ओके, सर्वात महत्त्वाचं आपली जी काही कागदपत्रे असतील ती कागदपत्रे तयार ठेवा. आता महिला ज्या आहेत, ज्या महिला उमेदवारांची निवड ही खुल्या गटातून झालेली आहे, त्यांना 30% नॉन क्रिमिलियर मोस्ट IMP लक्षात ठेवा, मोस्ट IMP लागणार आहे त्यांना. फक्त SC आणि ST या 2 कॅटेगरीतल्या महिला सोडून बाकी ऑल कॅटेगरीच्या, मग ती OBC, NTC, NTD, SBC ऑल कॅटेगरीतल्या ज्या काही महिला असतील, ओके, EWSच्या सुद्धा त्या कॅटेगरीच्या सर्व महिलांना ज्यांची निवड ओपन खुला महिलामधून झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्याला 30% नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक आहे. शासनाने मागच्या महिन्यामध्ये GR काढला. ओके, ती इथून पुढच्या भरत्यांना तो लागू नये. आपली भरती 2022ची आहे, त्यामुळं आपल्याला 2022 या वर्षातलं जे आहे तुमचं नॉन क्रिमिलियर अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. ओके, ज्या मुलींनी फॉर्म भरलेला आहे. आता मुलींची कॉम्पिटिशन जास्त आहे, कारण एखादी OBCची जर मुलगी असेल तर तिला 4 ठिकाणी चान्स आहे, SCची मुलगी असेल 4 ठिकाणी चान्स आहे. कसं, OBC किंवा SC फिमेलची त्यांची हक्काची जागा, परत जनरलची जागा, प्लस
ओपन फिमेलची जागा आणि प्लस ओपन जनरलची जागा, म्हणजे एक कॅटेगरीची महिला 4 ठिकाणी फाईट खेळणार आहे मित्रांनो. म्हणून मुलींचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे लागण्यामध्ये. आणि तुम्ही केव्हाही यादी काढून बघा, आतापर्यंतची टोटल रेकॉर्ड म्हणजे बघा, सर्वाधिक स्टेनोग्राफर मध्ये निवड होणाऱ्या मुलींची संख्या जी आहे ती जास्त आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा म्हणजे कागदपत्र जी असतील आपली ती व्यवस्थित ठेवा, सर्व तयार करून त्याचे 2-2 बंच जे आहेत ते झेरॉक्स काढून व्यवस्थित राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये सोबत पॅन कार्ड असेल, तुमचं आधार कार्ड असेल, त्याच्या देखील तुमच्या झेरॉक्स पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, MPSCला जी तुम्ही माहिती दिलेली आहे, जे तुम्ही प्रोफाईल भरलेली आहे, ती प्रोफाईलची प्रिंट आऊट काढणे, ती प्रिंट आऊट व्यवस्थित कट टू कट वाचणे, कारण इंटरव्ह्यूसाठी ती प्रोफाईल तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो. ओके, आता बघा हे झालं मुलाखतीच्या संदर्भातले एकंदरीत तयारीचे आपल्याला. आणि मुलाखतीची तयारी आणखीन कशी करायची, आता हा व्हिडिओ बराच मोठा होत आहे, त्यामुळं मुलाखतीची तयारी एक्झॅक्ट कशी करायची ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगेल मित्रांनो. ओके, आता बघा डिक्टेशनसाठी मटेरियल काय गोळा करायचं, तुम्ही कुठलं हे बघा, डिक्टेशन काय येईल काही सांगता येत नाही. ज्या दिवशी तुमचं डिक्टेशन असेल त्या दिवशीचा महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, त्यानंतर मुंबई समाचार, ओके, मुंबईमधला सर्वात जुना पेपर आहे तो, त्यानंतर लोकसत्ता, हे सर्व पेपर तुम्ही सकाळी सकाळी एकदा वाचून काढून त्याच्यातले संपादकीय महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, स्पेशली महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी फार हालचाली होत आहेत सध्या, राजकीय घडामोडी, महत्त्वाच्या चालू घडामोडी, हे सर्व मुद्दे तुम्ही बघणं गरजेचं आहे मित्रांनो. ओके, ज्या दिवशी तुमचं डिक्टेशन असेल त्या दिवशीचं मी सांगतोय. आता डिक्टेशनसाठी तुम्हाला मटेरियलमध्ये बघा, क्रमांक 1 लोकराज्य मासिक. जर लोकराज्य मासिक तुम्हाला वर्षभराशी पाहिजे असतील तर माझ्याकडे PDF आहे, मी तुम्हाला ती शेअर करतो निःशुल्क रीतीने मित्रांनो. ओके, ते लोकराज्य मासिक पूर्ण वर्षभराचे आहेत मागच्या आपल्याकडे. ओके, तुम्ही ते सर्व लोकराज्य मासिक जे आहे ते किंवा दुकानात सुद्धा तुम्हाला मिळून जातील. त्या लोकराज्य मासिकामधलं डिक्टेशन येण्याची शक्यता आहे, कारण 2018ला या ठिकाणी लोकराज्य मासिकामधलं स्त्रीवर आधारित जो काही उतारा होता त्यामधलं जशास तसं डिक्टेशन विचारण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा दुसरा मुद्दा, लोकसत्ता पेपरमधलं संपादकीय जे आहे त्या संपादकीचं डिक्टेशन आपण घ्यावं. या व्यतिरिक्त कला, क्रीडा, साहित्य, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान व महत्त्वाच्या दैनंदिन घडामोडी, राजकीय घडामोडी याचे देखील आपल्याला डिक्टेशन घेणं का आहे गरजेचं आहे मित्रांनो. सोबतच बघा डिक्टेशनमध्ये प्रामुख्याने जो आहे ते यशवंतराव चव्हाणांची विधानसभेतील भाषणे, त्याच्यामध्ये स्पेशली सह्याद्रीचे वारे असेल, भूमिका असेल, युगांतर असेल, त्यानंतर आपल्याला यामध्ये जे काही परीक्षा परिषदेचे सुद्धा काही डिक्टेशन असतील तर ते सुद्धा घेतले तरीही चालतील, ते सुद्धा काही अडचण नाही. फक्त कोर्टाचे लिगल डिक्टेशन घेऊ नका, इथं काय मर्डर बिडरचे वगैरे असं काही डिक्टेशन तुम्हाला येणार नाही. डिक्टेशन काय येईल, कसं येईल हे कोणीही सांगू शकणार नाही, तो MPSCचाच कार्यकर्ता जो कोणी असेल म्हणजे घेणारा तोच सांगू शकेल मित्रांनो. ओके, हे झालं डिक्टेशन संदर्भातलं. आपल्याला आणखीन काही मुद्दे आहेत डिक्टेशनचे, जेवढे होतील तुम्हाला डिक्टेशनची प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता इथं फक्त तुमचा सराव सराव आणि सराव. जर तुम्हाला निकाल कोण देणार असेल तर तो तुमचा सराव देणार आहे मित्रांनो. त्यामुळं न झोपता, झोप देखील कमी घेऊन या ठिकाणी प्रचंड मेहनत करणं काय तुम्हाला अनिवार्य आहे, क्रमप्राप्त आहे मित्रांनो. ओके, तर हे झालं तुम्हाला टोटल डिक्टेशनची नेमकी तयारी कशी करायची, कशामधून करायची हे सगळे सांगितले. आणखीन कुठले काही मुद्दे राहिले असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही मला फोन करू शकता मित्रांनो. ओके, तर आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो की महाराष्ट्रातल्या ऑनलाईन बॅच ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या केली ते विद्यार्थी आणि काही इतर विद्यार्थी जे आहेत ते म्हणू लागले की सर आम्हाला वसमतला येणं शक्य नाही, वसमतची फीस आम्हाला परवडत नाही, तर या ठिकाणी आम्हाला काहीही करून जे आहे ते ऑनलाईन मार्गदर्शन करा, आमचं जे आहे डिक्टेशन आणि मुलाखतीची तयारी करून घ्या. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एका विद्यार्थ्याने तर फारच कळकळ व्यक्त केली, म्हणून आपण या ठिकाणी जे आहे ते डिक्टेशनची बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे मित्रांनो. ॲपवर बॅच ठेवलेली आहे, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करू शकता. ओके, तर आता या ठिकाणी मित्रांनो आपण फक्त एक नाममात्र शुल्क ठेवलेलं आहे, आपली काय फार अशी फीस नाही. विशेष म्हणजे जी काही फीस आहे ती फीस संपूर्ण बॅचची आहे. ओके, एका महिन्याची नाही, याच्यामध्ये 120, त्याच्यानंतर 100,
80 या सर्व स्पीडचे डिक्टेशन होईपर्यंत, मग 1 महिना लागो का 2 महिने लागो का 6 महिने लागो का 10 वर्ष लागो, इथपर्यंत आम्ही जे आहे ते तुम्हाला पूर्ण बॅचची. काही जणांचा गैरसमज असा झाला की सर 1999 रुपये तुम्ही घेत आहात, तर ही फीस जी आहे ती काय एका महिन्याची आहे का? एका महिन्याची नाही मित्रांनो. ही फीस जी आहे ती संपूर्ण 120, 100, 80 या रीतीची असेल या ठिकाणी सर्वांची एकत्रित. मग ती भरती प्रक्रिया संपेपर्यंत तुमची ही जी असेल ती बॅचची फीस असेल. आता बॅच मध्ये मला मित्रांनो कुठल्याही प्रकारे इंटरेस्ट नव्हता, परंतु काही विद्यार्थी जे आहे ते वसमतला येत आहेत त्या ठिकाणी क्लासेस जॉईन करायला वगैरे वगैरे असं चालू आहे. असे बरेचसे मुद्दे माझ्या कानावर आलेत, हे ते झालं. तर म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी येऊ शकत नाही, जे विद्यार्थी गरीब होतकरू आहेत, मेहनती आहेत, ओके होतकरू मेहनती आहेत म्हणता येईल, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही बॅच घेतोय. आता या बॅच मध्ये आपण काय काय घेणार आहोत, कसं घेणार आहोत ते थोडक्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो. वाटल्यास मला तुम्ही फोन करा, तुम्हाला आणखीन डिटेल मी या ठिकाणी सांगेल. तर बघा, या बॅच मध्ये मित्रांनो आपण साधारणतः जे आहे ते डिक्टेशन तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. तर डिक्टेशन देताना संपूर्ण MPSC आयोगाच्या धर्तीवर आपल्याला डिक्टेशन देण्यात येणार आहे. 2008, 15, 18 या सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा करून जे कोणत्या प्रकारचे डिक्टेशन येतात त्याचाच आपण करेक्ट घेणार आहोत. आणि डिक्टेशन घेणारे तज्ज्ञ मंडळी असेल मित्रांनो, तज्ज्ञ मंडळी ही तुम्हाला डिक्टेशन देण्यात येणार आहे. ओके, डिक्टेशन घेताना 80, 100, 120 तिन्ही प्रकारचे डिक्टेशन असतील. ओके, सर्वाधिक डिक्टेशन 120 चे असतील. मग 80चा विद्यार्थी, फक्त 80 ला क्वालिफाय झालेला विद्यार्थी असेल त्याला देखील 120 चं डिक्टेशन घ्यावं लागेल. आणि आमचे सर डिक्टेशन देताना 120 चं नाही 130 च्या स्पीडने तुम्हाला जवळपास डिक्टेशन देणार आहेत मित्रांनो. अशा प्रकारची तुमची जी आहे ती परफेक्ट योग्य जी आहे ती तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. तर यामध्ये मग आता डिक्टेशन पण नेमकं कसं ऑनलाईन मध्ये, विशेष म्हणजे ऑनलाईन मध्ये जर तुम्ही लाईव्ह डिक्टेशनला प्रेझेंट नाही राहिलात तरी ॲपमध्ये ते रेकॉर्ड होईल. ते रेकॉर्ड झालेलं डिक्टेशन तुम्हाला जे आहे ते ट्रान्सलेट करायचं आहे, डिक्टेशन घेऊन ट्रान्सलेट करायचं आहे. ओके, साधारणतः रोज जो आहे तो क्लास असेल आपला 4 ते 5 तास सुरुवातीला म्हणतोय. सुरुवातीला 4 ते 5 तास असेल स्टार्टिंग याची. ओके, आणि त्यानंतर हळूहळू याची वेळ वाढवण्यात येईल. साधारणतः रोज तुमचे 12 ते 15 डिक्टेशन होणार आहेत मित्रांनो, रोज 12 ते 15 डिक्टेशन. आणि दुसरा मुद्दा मित्रांनो, ऑफलाईन बॅचला सुद्धा डिक्टेशन चेक केल्या जात नाही, परंतु आपण या ठिकाणी ऑनलाईनला तुमचे डिक्टेशन चेक करणार आहोत. आता ते कसे चेक करणार, तर बघा या ठिकाणी डिक्टेशन तुम्हाला ॲपमध्ये असेल, ते लाईव्ह मध्ये तुम्ही नाही जरी केलं तरी ते रेकॉर्ड होईल. रेकॉर्ड झालेलं तुम्ही डिक्टेशन घेणार आणि ज्या विद्यार्थ्यांनी बॅच परचेस केली त्यांचा एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप असेल. त्या व्हॉट्सअप ग्रुपला समजा आपले उदाहरणार्थ आपल्या बॅच मध्ये आहेत 50 विद्यार्थी. ओके, त्या 50 विद्यार्थ्यांचा स्वतंत्र काय असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल बॅच परचेस केलेला. आणि मग आज समजा एक डिक्टेशन क्रमांक 1 ते 12 असे डिक्टेशन घेतले, तर मग आपले जे काही शिक्षक असतील ते शिक्षक तुम्हाला सांगतील क्रमांक 9 चं डिक्टेशन जे आहे ते डिक्टेशन तुम्ही ट्रान्सलेट करून त्याची PDF बनवून जे आहे ती ग्रुपला तुम्ही टाका. मग ग्रुपला PDF टाकल्याच्या नंतर ते आमचे जे शिक्षक असतील, जे टीम असेल याच्यावर काम करणारी, हे ते डिक्टेशन तुमचं चेक करेल. आणि मग या 50 विद्यार्थ्यांचं जे काही गुणदान आहे ते 75 गुणाप्रमाणे, ज्याप्रमाणे आयोग जो चेक करतोय त्या प्रकारे, जसं की एका चुकीला 1 मार्क तुमचा मायनस. ओके, एक जर चूक झाली तर 1 मार्क काय होणार तुमचा 75 पैकी मायनस होणार. यानुसार आपण त्या विद्यार्थ्यांचं रोज काय लावणार, मेरिट लावणार मित्रांनो. मग या 50 पैकी कोणत्या विद्यार्थ्याला सर्वाधिक गुण मिळाले, कोणत्या विद्यार्थ्याला कमी गुण मिळाले, ज्या विद्यार्थ्याला कमी गुण मिळाले त्या विद्यार्थ्यांना पर्सनली मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ओके मित्रांनो, कळालं का मला काय म्हणायचं आहे ते. तुम्हाला रोज 12 ते 15 डिक्टेशन देण्यात येतील. ते डिक्टेशन तुम्ही घेणार, त्याच्यातलं सर सांगतील ते 2, 3, 1 जे काय असेल ते डिक्टेशन जे आहे ते डिक्टेशन तुम्ही कम्प्युटरवर घेणार आणि कम्प्युटरवर डिक्टेशन घेतल्याच्या नंतर त्याची PDF बनवणार आणि ती PDF आपल्या बॅच परचेस केलेल्या ग्रुपला टाकणार तुमच्या नावासहित. त्यानंतर आम्ही ते डिक्टेशन तुमचं चेक करणार आणि तुम्हाला MPSC आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे गुणदान केल्या जाईल. आणि मग रोज
कोणत्या विद्यार्थ्याला सर्वाधिक गुण मिळाले. समजा बॅचमध्ये 50 विद्यार्थी, 50 विद्यार्थ्यांमध्ये XYZ नावाचा विद्यार्थी, याला समजा 65 गुण मिळाले, त्याचा प्रथम क्रमांक. दुसरा विद्यार्थी ABC, याला 62 गुण मिळाले, याचा दुसरा क्रमांक. असे क्रमांक लावण्यात येतील. रोज मेरिट लावण्यात येईल मित्रांनो, रोज मेरिट. आणि तुमच्यामध्ये तुमच्या विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा लावण्यात येईल की आज तुम्ही पहिला आला पाहिजे, उद्या तुम्ही पहिला आला पाहिजे, काहीही करून आपण ही लढाई जिंकलो पाहिजे. अशा प्रकारचा आमचा हा प्लॅन आहे. आणखीन याच्यामध्ये काही सुधारणा असेल तर तुम्ही त्या आम्हाला सुचवा. विद्यार्थ्यांकडून काही आपण सूचना करूया, आणखीन ते आपण जास्तीत जास्त रीतीने जे आहे ते तुमच्याकडून तयारी करून घेणे हा मुख्य उद्देश आहे. ओके, हे झालं डिक्टेशन संदर्भातलं. त्यानंतर तुम्हाला डिक्टेशनसाठी PDF स्वरूपात सुद्धा मटेरियल आम्ही उपलब्ध करून देणार. ऑल लोकराज्य मासिक, रोजचं लोकसत्ता संपादकीय, या व्यतिरिक्त जे आहे ते आपण तुम्हाला यशवंतराव चव्हाणांची विधानसभेतील भाषणे, सह्याद्रीचे वारे, भूमिका, युगांतर, त्यानंतर शरद पवारांची भाषणे व मुक्त संवाद, त्यानंतर कला, क्रीडा, साहित्य, हे तर मी सांगितलं, त्याच्यावर सर्व डिक्टेशन. आणि 1996 ते 2023 पर्यंतचे जेवढे आपल्याला गेस करता येतील किंवा मुलांनी सांगितलेलं आहे ते पण सर्व आपण डिक्टेशन या ठिकाणी देणार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या डिक्टेशन स्वरूपात असतील मित्रांनो. आणि दुसरा मुद्दा हे झालं डिक्टेशनचा. आता राहिला मुद्दा मुलाखतीचा. नेमकं मुलाखत कशी घेणार, तर या ठिकाणी मुलाखतीचा सुद्धा आपण तुम्हाला शेड्यूल देणार. मुलाखतीसाठी तुम्हाला झूम ॲप जे आहे ते डाउनलोड करावं लागेल. आणि झूम ॲपवर मी स्वतः जवळपास 10 ते 15 मुलाखती घेणार. आणि माझ्यानंतर जे काही MPSC आयोगामध्ये राज्यसेवेच्या ज्यांनी मुलाखती दिल्यात, ज्यांनी STIच्या मुलाखती दिल्यात, ते विद्यार्थी या ठिकाणी तुमची प्रत्यक्षात मुलाखत घेणार आहेत मित्रांनो. म्हणजे या मुलाखतीचा सुद्धा तुमचा ॲक्युरेट कार्यक्रम या ठिकाणी आपण करणार आहोत. ओके, मुलाखतीला आपण कुठं चुकतोय, काय नाही, याची संपूर्ण जे आहे ते तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही अशा प्रकारची आपण नेमकी जी आहे ती आपली काय आहे, ही बॅच आहे. आणि ही संपूर्ण बॅच जी आहे ती बॅच तुम्हाला आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध असणार आहे. राजमुद्रा अकॅडमीच्या ॲपवर असणार आहे. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी ॲपची लिंक दिलेली आहे. ॲप तुम्ही डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि या ठिकाणी आपलं स्टेनोग्राफर पदाचं स्वप्न जे आहे ते स्वप्न आपण पूर्ण करू शकता मित्रांनो. या व्यतिरिक्त तुमच्या बॅच संदर्भातल्या जर काही शंका कुशंका असतील तर तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता. माफ करा मित्रांनो, मुलगा रडत होता त्यामुळं व्हिडिओ मला थांबवावा लागला. रात्रीचे मित्रांनो 3 वाजत आलेले आहेत, 2:45 झालेले आहेत करेक्ट. ओके, तरी मी व्हिडिओ बनवत आहे, दिवसभर वेळ नसल्यामुळं. असं मित्रांनो, थोड्याशा काही गोष्टी मी एकदम त्याचा आवाज येत होता रडण्याचा, तर एकदम मी फास्टमध्ये काही मुद्दे तुम्हाला सांगितलेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण डिक्टेशन आणि मुलाखत या दोन्हीही प्रकारची तुमच्याकडून तयारी करून घेण्यात येणार आहेत मित्रांनो. जर तुमचं सिलेक्शन झालं नाही आपल्याकडून तर तुम्हाला पैसे वापस देण्यात येतील मित्रांनो, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. आता याची फीस आपली काय, आपल्या स्वतःच्या बॅचची फीस आपण कमी ठेवली मित्रांनो. ॲक्च्युअलमध्ये डिक्टेशनला मार्गदर्शन करणारे दुसरे प्राध्यापक वर्ग आहेत, त्यामुळं जे आहे ते त्यांना परवडत नाही असे म्हणाले, त्यामुळं आपण त्यांची फीस जी आहे ती 1999 रुपये ठेवलेली आहे मित्रांनो. संपूर्ण बॅचची फीस असेल मित्रांनो. यामध्येच तुम्हाला मुलाखत देखील असेल आणि मुलाखत देखील जे आहेत काही अधिकारी मित्रमंडळी आहे, त्यामुळं त्यांना सुद्धा आपल्याला थोडंफार काहीतरी द्यावं लागेल. म्हणून जी आहे ती संपूर्ण बॅचची फीस आपण एवढी ठेवलेली आहे मित्रांनो. यामध्ये तुमचं कट टू कट प्रचंड डिटेल हे डिक्टेशन आणि मुलाखत ही तयारी करून घेण्यात येणार आहे मित्रांनो. जे विद्यार्थी होतकरू आहेत परंतु आर्थिक परिस्थिती त्यांची, मी गरीब म्हणणार नाही, आर्थिक परिस्थिती त्यांची नाही, तर त्यांना माझ्या परीने जेवढी जमेल तेवढं मी सहकार्य या ठिकाणी तुम्हाला करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो या बॅचमध्ये. ओके, आता बाकीच्या ठिकाणी किती फीस आहेत काय आहेत मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही मित्रांनो. ओके, परंतु या ठिकाणी आपलं फोकस हे पूर्णतः तुमचा रिझल्ट कसा येईल यावरच असेल मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जरी परचेस केली नाही माझी, काही विद्यार्थ्यांनी कसं काय केलं म्हणजे काही घाबरत आहेत की बाबा सरची बॅच करावं लागेल मग सर तरच मार्गदर्शन करतील, असं काहीही नाही. ज्या विद्यार्थ्यांनी बॅच करायची नाही तरी देखील मी एकटा माझ्या परीने तुम्हाला मुलाखतीचं झूम सेशनद्वारे मोफत तुमच्या मुलाखती आणि मार्गदर्शन घेणार आहे मित्रांनो. ओके, त्यामुळे तुम्ही काही घाबरून जाण्याची या ठिकाणी गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांनी बॅच केली जरी नाही तरी त्यांना मुलाखतीचं माझ्या परीने
ओके, माझ्या सदविवेक बुद्धीला जसं सुचेल तसं तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीचं मी मोफत निशुल्क मार्गदर्शन झूम ॲपद्वारे या ठिकाणी मोफतमध्ये देणार आहोत मित्रांनो. ओके, असो तर एकंदरीत संपूर्ण डिक्टेशन प्लस मुलाखतीची प्रक्रिया अशा प्रकारची असणार आहे मित्रांनो. आणि मुलाखतीची एक्झॅक्ट काय स्टेप असतील, कशी तयारी करायची, त्याचा स्वतंत्र एक व्हिडिओ देईल मी, कारण याच व्हिडिओला जवळपास 50 मिनिटे झालेली आहेत. आणखीन मुलाखतीचं सांगायला गेलो तर आणखीन अर्धा तास वाढेल मित्रांनो. तुमचा सुद्धा वेळ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, जर तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा व MPSC मंत्रालय डिक्टेशन व मुलाखत दिग्विजयी बॅचचं नाव दिग्विजयी दिलेलं आहे मित्रांनो. माझ्या मुलाचं नाव दिग्विजय आहे. तोच आता दिग्विजय तिकडे रडत होता. अचानक काय झालं होते की त्याला त्याच्यामध्ये म्हणून तिकडे वेळ गेला. परत आलो आणि व्हिडिओ कंटिन्यू करताय मित्रांनो. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक आहे त्याला क्लिक करा व ॲप डाउनलोड करून बॅच तुम्ही परचेस करू शकता. बॅच संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला फोन करू शकता. 99 22 033 567. संध्याकाळी 6 नंतर फोन जर तुम्ही केला तर मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकेल मित्रांनो. ओके, अशा प्रकारची असेल. आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम भावी अधिकाऱ्यांना राजमुद्रा अकॅडमी व प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलकडून आगामी डिक्टेशन व मुलाखतीसाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. कळत न कळत बोलण्याच्या ओघातून जर कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील किंवा मन दुखलं असेल किंवा कुणाला काही शब्द लागले असतील तर आपल्या सर्वांची माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो. निश्चितरित्या तुम्ही प्रामाणिकपणे इमान इतबारीने लक्षात ठेवा, एक एक सेकंद हा तुमचा आयुष्यातला आता महत्त्वाचा आहे, कारण अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे. फक्त काही अंतरावर काही पावलांवर यश आहे आणि ती यश आपल्याला संपादन करायचं आहे मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू.